रामकृष्ण हरी माऊली. सकाळची वेळ होती आणि सूर्य पण झाडाच्या आडून बाहेर आला होता. आणि सकाळच्या वेळेलाच आज मम्मी ताक बनवायला लागली होती. छान असं रवीनं माझी मम्मी ताक घुसळते. आणि आज पण आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवणार होतो. त्याच्यासाठी लवकरच तयारी चालू केली होती. पुरी भाजी बनवायची होती. माझ्या मामाच्या मुलीला पुरी भाजी खायची इच्छा झाली होती. मग तिला म्हटलं मी तुला पुरी भाजी बनवून देते. त्याच्यासाठी त्या मातीच्या मडक्यामध्ये मम्मीनं बटाटे शिजायला टाकले होते. आणि बटाटे शिजवून झाल्यानंतर मम्मी छान असं वाळ्या भाकरीचं तुकडं बनवत होती. सकाळी थोडं काही त्रास असावं म्हणून मम्मी तुकडं बनवायला लागली होती. आणि मम्मीनं छान अशी तुकडं बनवण्यासाठी फोडणी दिली होती. आणि हे सगळं चुलीवर चालू होतं. आणि सकाळची वेळ होती. बघा किती पक्ष्यांची गर्दी झाली. आणि आमच्या इथं पोपट खूप आहेत, त्याच्यामुळे सारखं पोपट दिसतात. आणि माझ्या ज्या घराकडेला आंब्याची झाडं आहेत, त्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या पण खूप मोठ्या झाल्यात, खाण्यासारख्या झाल्यात त्या कैऱ्या. आणि त्याच्यामध्ये कोय पण तयार झाली आहे. आणि हा जो आंबा दिसतोय तो लोणच्याचा म्हणजे खाराचा आंबा आहे. या आंब्याचं लोणचं घातलं तरी पण चालतं. आणि आईनं छान अशी फोडणी देऊन वळ्या भाकरी ज्या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या त्या फोडणीमध्ये टाकल्या त्या. आणि टोमॅटो टाकून छान आई तुकडं बनवत होती. आणि माझ्या मामाच्या मुलीला ना पुरी भाजी खायची होती. आणि जे तुकडं बनवलं होतं ती म्हणत होती तुकडं का बनवलेत, पुरी भाजी बनवायची होती, मला तुकडे नकोच. तुकडे खाऊन झाल्यावर पुरी भाजी बनवायची आहे असं सांगून मी तिला तुकडे खायला लावले होते. आणि मी लगेच पुरी भाजी बनवायला चालू केलं होतं. आणि आईनं मातीच्या भांड्यामध्ये बटाटे उकडायला टाकली होती. आणि बटाटे किती छान उकडतात बघा. मातीच्या भांड्यामध्ये केलेली चव खरंच खूप वेगळी लागते. आणि बटाटे एकदम मऊसूत असे उकडून निघले होते मातीच्या भांड्यामध्ये. मी माझ्या मम्मीला म्हटलं भाजी तू बनव. आणि मम्मीनं लगेच चुलीमध्ये लाकडं घातली आणि जाळ चालू होता. लगेच फोडणी द्यायला चालू केलं होतं तिनं. आणि छान अशी भाजी बनवायला लागली होती. तोपर्यंत मी आणि मामी पुरी बनवण्यासाठी पीठ वगैरे मळून ठेवत होतो. आणि आईनं छान अशी बटाट्याला फोडणी दिली होती. कोथिंबीर वगैरे घरातले मसाले टाकून आई भाजी बनवायला लागली होती. सकाळ सकाळी लवकरच आम्ही हे सगळं बनवायला चालू केलं होतं, कारण नंतर खूप ऊन पडतं आहे आणि नंतर उन्हामध्ये काहीच करू वाटत नाही. आणि त्यामध्ये चुलीवर स्वयंपाक बनवत असल्यामुळं उन्हाची ऊब वेगळीच आणि चुलीच्या जळाची ऊब वेगळीच लागते. आणि मम्मीनं अशी छान भाजी टाकून घेतली होती. आणि भाजी शिजेपर्यंत मम्मीच्या आणि मामाच्या गप्पा चालू होत्या. आणि ते गप्पा मारतायत तोपर्यंत मी आणि माझ्या मामींनी पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. बघा किती छान पुऱ्या बनवल्यात, आम्ही चुलीवरच्या पुऱ्या बनवल्यात ह्या. आणि नंतर छान असं मी ताट जेवायला घेतलं माझ्यासाठी. टंब फुगलेली पुरी, कांदा, लिंबू आणि बटाट्याची छानशी भाजी खरंच खूप छान झाली होती. आणि त्यात ती चुलीवर बनवली म्हटल्यावर तिला तर गावरान टेस्ट आलीच असणार, हे तर 100%च होतं. आणि मी खायला स्टार्ट केलं होतं. छोटासा एक तुकडा पुरीचा मोडून घेतला होता. आणि छान पुरी भाजी मी खाऊन घेतली.